ब्राह्मण आणि देवी अन्नपूर्णा. फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. काशीनगरीत शंकर नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव सुलक्षणा असे होते. त्यांच्या घरात 18 विश्व दारिद्र्य होते. त्यामुळे त्यांचे कधी कधी वाद होत असत. एक दिवस बायको बोलल्यामुळे शंकरला वाईट वाटले व त्याने शंकराची तपश्चर्या करावयास सुरुवात केली. 3 दिवस झाल्यावर शंकराने त्याच्या कानात जवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले. त्याला त्याचा काही अर्थ कळला नाही, म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्येला सुरुवात केली. तेव्हा रात्री शंकराने त्याला दृष्टांत दिला, मुला, तू पूर्व दिशेला जा, तिकडे तुझे मनोरथ पूर्ण होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला आणि पूर्वेकडे निघाला. बरेच दिवस तो चालत राहिला. त्यानंतर एका पौर्णिमेच्या रात्री तो एका सरोवराजवळ पोहोचला. तिथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या. त्याने त्यांना पाहून विचारले, हे तुम्ही कसले व्रत करीत आहात? तेव्हा अप्सरा म्हणाल्या, आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत. हे व्रत कोणीही करू शकते. 21 दिवसांसाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा. 21 दिवस उपवास करावा. ते जमणार नसेल तर 1 दिवस तरी उपवास करावा. हे सुद्धा जमणार नसेल तर कथा ऐकून प्रसाद भक्षण करावा. उपवास करून कथा ऐकायला कुणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा तेवत ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कथा ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकीने अन्न ग्रहण झाल्यास परत दुसऱ्या दिवशी उपवास करावा. व्रत करावयाच्या दिवशी रागावू नये, खोटे बोलू नये. हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी मिळते, लुळ्याला पाय येतात, निर्धन व्यक्तीला धन मिळते, अपुत्रिकाला पुत्रलाभ होतो. जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते. जी जी इच्छा धरून व्रत केलं असेल ती ती इच्छा पूर्ण होते. तसा ब्राह्मण म्हणाला, बाई, मला खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही. मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे. आपण मला व्रताचे सूत द्याल का? अप्सरा म्हणाल्या, देऊ, पण तू त्याचा अपमान करता कामा नये, त्याची हेळसांड करता कामा नये. ब्राह्मणाने ते मान्य केले. मग अप्सरा म्हणाल्या, हे घे ते पवित्र सूत. शंकरने ते सूत घेतले आणि व्रत केले. ते पूर्ण झाल्यावर सरोवरातून 21 पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली. शंकर शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णा मातेचे मंदिर दिसले. सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा माता बसली होती आणि श्रीशंकर हात जोडून याचक वृत्तीने तिच्या समोर उभे होते. किन्नरी देवीवर छत्रचामरे ढाळीत होत्या. यक्षस्त्रिया सशस्त्र पहारा करीत होत्या. ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या शंकरने पुढे होऊन अन्नपूर्णा मातेचे चरण धरले. देवी हसून म्हणाली, वत्सा, तू माझे व्रत केले आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू सुखी होशील. सारे जग तुझी वाहवा करेन. तुला काही कमी पडणार नाही. देवीने आपला वरदहस्त शंकराच्या डोक्यावर ठेवला. त्याचबरोबर विद्यादेवी शंकराच्या जिभेवर नाचू लागली. त्याला अत्यानंद झाला. त्यामुळे त्याला मूर्छा आली. शुद्धीवर आल्यावर आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला दिसून आले. तो घरी गेला व त्याने सर्व हकीकत बायकोला सांगितली. मातेच्या आशीर्वादाने संपत्ती भरभरून त्याच्या घरी येऊ लागली. त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले. मान सन्मान वाढला. नातेवाईक मान देऊ लागले. पण त्याच्या बायकोला मूल बाळ होत नव्हते, म्हणून त्याने दुसरे लग्न केले. तो वेगळे घर बांधून राहू लागला. एके दिवशी त्याची प्रथम पत्नी सुलक्षणा त्याला म्हणाली, महाराज, माझे आपल्यापाशी एकच मागणे आहे. आपणाला हे सुख व वैभव अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे, तरी आपण तिचे व्रत सोडू नये. तिचे बोलणे शंकरला पटले. तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला. त्याच्या दुसऱ्या बायकोला ही गोष्ट माहीत नव्हती. 1, 2 असे करता करता 18 दिवस होऊन गेल्यावर तिला ही गोष्ट समजली. ती रागाने लाल झाली व तिने शंकरला धरून घरी आणले. व्रताचे अजून 3 दिवस बाकी होते. त्याच्या या बायकोने तो झोपला असता व्रताचा दोरा तोडून जाळून टाकला. देवी अन्नपूर्णेचा कोप झाला. शंकरचे घर सामाना सुमाना सकट जळून गेले. सुलक्षणाला समजले की देवीच्या कोपामुळे हे झाले आहे. तिने शंकरला आपल्या घरी बोलावले. सवत मात्र माहेरी निघून गेली. सुलक्षणाच्या सांगण्यावरून शंकरने परत देवी अन्नपूर्णेचे व्रत सरोवराच्या काठी पूर्ण केले. सरोवरातून परत शिडी वर आली. हा शिडीवरून खाली गेला.
देवीचे दूत त्याला मारावयास धावून आले. मात्र अन्नपूर्णा देवीने त्याला थांबवले व सांगितले की तो ब्राह्मण आहे, अवध्य आहे. त्याने माझे व्रत केले आहे. नंतर देवी शंकरला म्हणाली, मला सर्व माहिती आहे. त्याला एक सोन्याची तिचीच मूर्ती देऊन सांगितले की रोज हिची पूजा करीत जा. तू परत सुखी होशील. तुला माझा आशीर्वाद आहे. तुझी पहिली पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावी सेवा केली आहे, व्रत केले आहे. तिला सर्व गुणसंपन्न असा पुत्र होईल. प्रसन्न अंतकरणाने शंकर घरी परतला. तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णा मातेची पूजा करू लागला. पुढे 1 वर्षात सुलक्षणाला मुलगा झाला. सारे गावकरी आश्चर्यचकित झाले. शंकर त्यांना म्हणाला, मी अन्नपूर्णा मातेचे व्रत केले. त्याने देवी प्रसन्न झाली. तिच्या आशीर्वादाने मला आजचे वैभव, मान सन्मान आणि पुत्र लाभ झाला. तेव्हा गावच्या शेठजीने ते व्रत केलं. त्यालाही पुत्र लाभ झाला. त्याने देवी अन्नपूर्णेचं मंदिर बांधले. त्या मंदिरात देवीची स्थापना करून शंकरला त्या देवळात पुजारी म्हणून नेमले. आता शंकर पत्नी व मुलासह तिथेच राहू लागला. त्याला पुष्कळ धन दौलत मिळाली. इकडे शंकरच्या दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार चोराने लुटून नेले. सवतीच्या अन्नदशाची हकीकत सुलक्षणाच्या कानावर पडली. तिला तिने घरी आणून न्हाऊ माखू घातले, नवीन कपडे दिले आणि आपल्या जवळच ठेवून घेतले. अन्नपूर्णा मातेच्या कृपाप्रसादामुळे शंकर, त्याची पत्नी व त्यांचा मुलगा त्यांना जशी धन दौलत सुख समाधान मिळाले तसेच तुम्हाला आम्हालाही मिळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. धन्यवाद.